नमस्कार मंडळी. माझं नाव प्रमोद रानडे. आता आपण बघूया, की शेअरचं व्हॅल्युएशन कसं कंपेअर करायचं आणि कोणाशी कंपेअर करायचं. ओके. तर टिपिकली समजा शेअरच्या त्या स्टॉकची बॅलन्स शीट तुम्ही जर बघितली, तर बॅलन्स शीटमध्ये असं दिसतं, की त्याची कॅश आणि इन्व्हेस्टमेंट मिळून टोटल ₹100 आहेत. ओके. आणि मार्केट कॅप पण त्याची ₹100 असली, तर ऑब्व्हियसली बिझनेसला जे व्हॅल्युएशन दिलंय शेअर मार्केटने सध्या इराणच्या वॉरमुळे, ते 0 आहे. पण इरॅशनल आहे की नाही? बिझनेसला व्हॅल्यू काहीतरी मिळायला पाहिजे. नाही ॲटलीस्ट 50% तरी बिझनेसला व्हॅल्यू मिळायला पाहिजे. आणि उरलेले 50% मे बी इन्व्हेस्टमेंट आणि कॅश बसलेलं आहे. त्यामुळे त्याचं व्हॅल्युएशन 50% बिझनेसला आणि 50% कॅश आणि इन्व्हेस्टमेंट ह्याला आहे. ओके. म्हणजे दॅट इज रिॲलिटी. कॅश इज अ रिॲलिटी. बिझनेस इज नॉट रिॲलिटी. उद्या त्यांना लॉस पण होऊ शकतो आणि मोठा प्रॉफिट पण होऊ शकतो. तशा आपण शेअरचं मूल्यांकन करूया. आता त्यातले काही जे शेअर्स मी घेतलेले आहेत त्याचं कल्याणी इन्व्हेस्टमेंट आहे. टॉप नॉच शेअर आहे. कल्याणी इन्व्हेस्टमेंट नावाची कंपनी आहे. कल्याणी ग्रुप तुम्हाला माहिती आहे पुण्याचा मोठा ग्रुप आहे. आणि त्याची इन्व्हेस्टमेंट आर्म आहे म्हणजे त्यांना जे एक्स्ट्रा प्रॉफिट होतात, तर ते इन्व्हेस्टमेंट आर्ममध्ये इन्व्हेस्ट करतात आणि त्याच्यातनं त्यांना मार्केटमधनं प्रॉफिट मिळू शकतो. ओके. तर त्याची कॅश आणि इन्व्हेस्टमेंट ओके ही सगळी मिळून 9,000 कोटी कॅश आणि इन्व्हेस्टमेंटच आहे त्यांची. ओके. आणि इक्विटी फक्त 3 कोटी आहे. त्याच्यामुळे या कंपनीची कॅश आणि कॅश इटसेल्फ इज बिग इनफ आणि मार्केट कॅप किती आहे याची? 2,000 कोटी आहे आणि कॅश आणि इन्व्हेस्टमेंट मिळून 9,000 कोटी आहे. म्हणजे 400-500 टाइम्स 481% नी जास्त आहे कॅश आणि इन्व्हेस्टमेंट. त्याच्यामुळे या शेअरच्या बिझनेसला काहीच व्हॅल्यू नाहीये आणि हा 1/5 कोट होतोय. ओके. जी कॅश आणि इन्व्हेस्टमेंट बसले त्याच्या 1/5 20% कोट होतोय हा फक्त शेअर कल्याण इन्व्हेस्टमेंट. असे इन्व्हेस्टमेंटचे 3-4 कंपन्या आहेत. सगळ्यांचं असंच आहे, की त्यांची इन्व्हेस्टमेंट मार्केट रिलेटेड व्हॅल्यू धरून मी म्हणतोय मार्केट रिलेटेड व्हॅल्यू आता खाली आली असेल, तर सुद्धा त्यांनी त्यांची इन्व्हेस्टमेंट त्यांच्या मार्केट कॅपपेक्षा खूपच जास्त आहे. ओके. दुसरा शेअर आहे पिलानी इन्व्हेस्टमेंट. ही बिर्ला ग्रुपची इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे, आदित्य बिर्ला. याची मार्केट कॅप 4,000 कोटी, 4,700 कोटी आणि इन्व्हेस्टमेंट आणि कॅश किती आहे? 18,000 कोटी आहे. मग हा सुद्धा शेअर 25% वर कोट होतोय आता. जे काही मार्केट कॅप आहे 4,700 कोटी व्हर्सेस 18,000 कोटी कॅश आणि इन्व्हेस्टमेंट. 25% वर कोट होते. नंतर किर्लोस्कर इन्व्हेस्टमेंट म्हणजे किर्लोस्करचे सगळे इन्व्हेस्टमेंट कंपन्या सॉरी किर्लोस्कर न्यूमॅटिक, किर्लोस्कर ब्रदर्स, किर्लोस्कर ऑइल आणि अजून किर्लोस्कर फेरस ओके आणि त्यांची रिअल इस्टेट कंपनीमध्ये सुद्धा त्यांचे इन्व्हेस्टमेंट आहेत, जे पुण्याला मोठं टॉवर झालेलं आहे गेल्या 2 वर्षामध्ये कोथरूडमध्ये. त्यांच्या पण इन्व्हेस्टमेंट आहे टोटल 5,800 कोटीचा. ओके. इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू आणि कॅश आणि मार्केट कॅप किती आहे? फक्त 2,800 कोटी. म्हणजे हा पण शेअर 50% वर कोट होतोय. ओके. इन्व्हेस्टमेंट आणि कॅशच्या 50% वर. होप तुम्हाला कळतंय मी काय सांगतो ते. म्हणजे तुमच्याकडे समजा वेल्थ असेल 1 कोटी. तुम्हाला कोणी जर 50 लाखाला विकत घेत असेल, तर ऑब्व्हियसली ही इज मेकिंग गुड डील राइट? तर तसंच या कंपन्या तुम्ही घेतल्या अभ्यास करून, सोच कर समज कर, तर ऑब्व्हियसली त्या शेअरची पण तुम्हाला दुप्पट किंवा चौपट किंमत मिळू शकते. मार्केट जसं वर जाईल आता इराणचे युद्ध संपलं किंवा सीज फायर झालं तर त्या पण कंपन्यांमध्ये तुम्हाला 1 वर्षात किंवा 2 वर्षामध्ये दुप्पट किंवा तिप्पट भाव मिळू शकतो. यांचे जर तुम्ही ग्राफ बघितले टेक्निकल ग्राफ, तर हे शेअर सुद्धा जवळ-जवळ 25% वर किंवा 20% वर खाली आलेले पीकच्या किंवा 50% वर तर आहेत सगळे सगळे शेअर्स. म्हणजे कल्याण इन्व्हेस्टमेंट बघा चार्ट, पिलानी इन्व्हेस्टमेंट बघा, किर्लोस्कर इन्व्हेस्टमेंट बघा. मग किर्लोस्कर इंडस्ट्रीज नाव आहे त्याचं. ओके. 10 शेअर 2865 ला घेण्यासारखा आहे. नंतर पिलानी इन्व्हेस्टमेंट पण 4,200 कोटी याची सध्याची व्हॅल्यू आहे आणि बुक व्हॅल्यू 15,000 आहे. 15,000 व्हर्सेस 4,000 म्हणजे बघा किती व्हॅल्युएशन स्वस्त झालं त्याचं आता आणि तुम्ही घेऊ शकता. कल्याण इन्व्हेस्टमेंटची बुक व्हॅल्यू 19,000 आहे. ओके. आणि त्याची आत्ताची प्राइस मे बी 3,000 किंवा 3,000च्या खालीच असेल. तर 19,000 कुठे आणि 3,000 कुठे राइट? हे सगळे ह्या सगळ्या कंपन्या खूपच अट्रॅक्टिव्ह लेव्हलला आता अवेलेबल आहेत. का? कारण मार्केट सेंटिमेंट खाली आहे म्हणून या पडलेल्या आहेत. ओके. पण मार्केट काय फॉरएव्हर इथे राहणार नाही. मार्केट वरती जाणारच. ओके. जसं म्हणतात आदमी को और मार्केट को ऊपर ही जाना है. ओके. ओव्हर पिरियड ऑफ टाईम. पुढची कंपनी तर ओरिएंट पेपर. ओरिएंट पेपरला लॉस आला गेला 2 वर्ष. पण ह्याची इन्व्हेस्टमेंट जबरदस्त आहेत. ओके. सगळ्या कुठल्या ओरिएंट कंपन्यांमध्ये किंवा इतर कंपन्यांमध्ये तुम्ही अनिल रिपोर्ट बघा सगळं तुम्हाला कळेल की कुठल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. त्याची पण इन्व्हेस्टमेंट आणि कॅश मिळून 450 कोटी आहे आणि त्याची मार्केट कॅप फक्त 340 कोटी आहे. ओके. मग आपण 70% डिस्काउंटवर तुम्हाला मिळतोय. 30% डिस्काउंटवर मिळतोय. ओके. त्यानंतर टाटा इन्व्हेस्टमेंट ओके. याची पण इन्व्हेस्टमेंट 35,000 कोटी आहे कॅश आणि सगळं मिळून आणि मार्केट कॅप 31,000 कोटी आहे. म्हणजे ठीक आहे इन्व्हेस्टमेंटपेक्षा जस्ट 10%च 13%च खाली आहे हा शेअर. पण आपण बघण्यासारखं आहे. मार्केट वर जाईल तसे सगळे शेअर्स ऑटोमॅटिकली वरती जातील आणि पटकन वरती जातात. धाडकन वरती जातात तुम्हाला कळणार पण नाही. ओके. स्टार पेपर ओके. याचे पण रिझल्ट चांगले आहेत. प्रॉफिटेबल कंपनी आहे. याच्यात इन्व्हेस्टमेंट 188 करोड इन्व्हेस्टमेंट आहे आणि मार्केट कॅप 208 करोड आहे. म्हणजे हा सुद्धा 10% डिस्काउंटवर तुम्हाला मिळतोय.
शेअर व्हॅल्यू त्याच्या कॅशच्या डिस्काउंटवर. ओके, बिझनेस व्हॅल्यू सेपरेट. बिझनेस हे सगळ्या कंपन्या दरवर्षी काहीतरी प्रॉफिट मिळवतातच, राईट? तर स्टार पेपर सुद्धा 40 कोटी दरवर्षी प्रॉफिट मिळवतंय. नंतर आंध्र पेट्रो सुद्धा सिमिलर कंपनी आहे. 20 कोटी गेल्या वर्षी मिळवलं, यावर्षी लॉस आहे. नंतर टाटा इन्व्हेस्टमेंट 400 कोटी प्रॉफिट 2025ला मिळवला. ओके, नंतर कल्याण इन्व्हेस्टमेंट 43 कोटी प्रॉफिट मिळवला एका वर्षाला. प्लॅन इन्व्हेस्टमेंट 100 कोटी. किर्लोस्कर इन्व्हेस्टमेंट 85 करोड. त्या सगळ्या कंपन्या दरवर्षी प्रॉफिट तर बनवतातच आहेत आणि कॅश आणि इन्व्हेस्टमेंटच्या खाली हे शेअर कोट होतात. होप तुम्हाला एक कळत असेल. ओके. पुढची कंपनी आहे पीटीसी म्हणजे पॉवर ट्रेडिंग कॉर्पोरेशन. ओके, ह्या पण कंपनीचे इन्व्हेस्टमेंट आहे 3,800 कोटी. मार्केट कॅप आहे फक्त 4,600 करोड आणि अॅन्युअल प्रॉफिट आहे 700 कोटी. हा सुद्धा तुम्हाला शेअर प्रचंड स्वस्त मिळतो आता 155 वगैरे असला. केसीपी शुगर, केसीपी ग्रुपचा शेअर आहे, शुगर सेक्टरचा ग्रुप आहे, पण केसीपी ग्रुपचा शेअर आहे. यांची हॉटेल्स आहे, त्यांचं सिमेंट मध्ये पण भरपूर सिमेंटची पण कंपनी आहे केसीपी इंडिया लिमिटेडवाली. यांची पण इन्व्हेस्टमेंट चांगले आहेत. 227 कोटी इन्व्हेस्टमेंट आणि कॅश आहे आणि मार्केट कॅप याची फक्त 261 कोटी आहे. म्हणजे हा फक्त 13% प्रीमियमवर आहे आता आणि दरवर्षी प्रॉफिटच कमवतो. 15 कोटी प्रॉफिट झालं 2025ला. ओके, हा पण 22-23 रुपयाला उत्तम शेअर आहे. 40 रुपयाला विदिन 1 इयर किंवा आता विदिन 4 महिने जाऊ शकतो. कारण जसं शुगर सेक्टरचं तुम्हाला सांगितलं की जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये शुगर सेक्टर सगळे वर जातात आणि सगळे नंतर डिसेंबर, जानेवारीपर्यंत खाली पडतात. तसं सायक्लिकल शेअर आहे केसीपी शुगर. आता मी 22 ते 25ला असू शकतो. तुमच्या ॲडवायझरला विचारा आणि मगच ॲक्शन घ्या. हे माझं सांगणं काम आहे म्हणून सांगतोय. अदरवाईज माझ्या एक्सपिरियन्स प्रमाणे तर तुम्ही घ्यायलाच पाहिजे हा शेअर. ओके, आणि वेट करा 4-5 महिने. यू विल डेफिनेटली गेट ॲटलीस्ट 15% इन 4 मंथ्स. पुढचा शेअर आहे पॅनासोनिक कार्बन. ओके, हा पण कंपनीचे इन्व्हेस्टमेंट 160 कोटी. मार्केट कॅप आहे फक्त 215 कोटी. म्हणजे हा पण 25% फक्त डिस्काउंटवर तुम्हाला मिळतो शेअर आणि याचे अॅन्युअल प्रॉफिट आहेत 22 कोटी. ओके, हा पण 450ला आला असेल तर घ्यायला अजिबातच हरकत नाही. आंध्र पेपर सायकल आहे पेपर सेक्टरची, त्याच्यामुळे पण ह्याच्या इन्व्हेस्टमेंट जवळ आहेत. 900 कोटी इन्व्हेस्टमेंट आहेत. मार्केट कॅप 1237 कोटी आहेत. त्यामुळे हा पण शेअर बघण्यासारखा आहे. आणि आंध्र पेपर बांगूर ग्रुपची कंपनी आहे ऑब्व्हियसली. त्याच्यामुळे यू डोंट हॅव एनी प्रॉब्लेम रिगार्डिंग ऑनेस्टी ऑफ द कंपनी. त्याच्यानंतर निपो बॅटरीज. ओके, याची पण इन्व्हेस्टमेंट 166 कोटी आहे. मार्केट कॅप 238 करोड आहे. हा पण शेअर फक्त 70%ला कोट होतं इन्व्हेस्टमेंटच्या. सॉरी 30% एक्स्ट्राला कोट होतंय फ्रॉम द इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, आणि या कंपनीला यावर्षी लॉस आलेला आहे. त्यामुळे मे बी यू कॅन फॉरगेट दिस. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपन्या सगळ्या मार्केटवरती असतात तेव्हा प्रचंड वरती असतात. आता मार्केट खाली म्हणून खाली आलेलं आहे. त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट 15,000 कोटी आहे कॅश आणि इन्व्हेस्टमेंट म्हणून आणि मार्केट कॅप फक्त 22,000 कोटी आहे. म्हणजे बिझनेसला व्हॅल्यू फक्त 7,000 कोटी. ओके, फॉर सच अ गुड कंपनी आणि सच अ बिग कंपनी. आणि यांचं पण आता जे एकत्र न्यू इंडिया आणि युनायटेड इंडिया वगैरे जे मर्जर चाललं होतं ते पण आता पोस्टपोन झालेलं आहे. नंतर गुजरात हॉटेल. ओके, हा पण शेअर तुम्हाला खूप वेळा मी कव्हर केला. 325 कोटी याची इन्व्हेस्टमेंटच आहे. सॉरी 49 करोड इन्व्हेस्टमेंट आहे याची आणि 71 कोटी मार्केट कॅप आहे. फक्त 71ला म्हणजे मॅक्रो कॅप शेअर आहे हा. ओके, आणि दरवर्षी 6 कोटी प्रॉफिट मिळवतो आणि हा पण डान्सिंग शेअर असतो. 162, 166ला घ्यायला हरकत नाही. 200-300 पर्यंत गेलेला आहे शेअर. नंतर पुढचा मुंजाल शोभा. ओके, ही कंपनीचे इन्व्हेस्टमेंट आहे 325 करोड. मार्केट कॅप फक्त 486 करोड. ह्या सगळ्या कंपन्या मी आता सांगितल्या त्या कॅश आणि इन्व्हेस्टमेंट इतकंच त्यांचं मार्केट कॅप आता कोट होतंय कारण त्या 50% पडलेल्या शेअर आता. परंतु हे चित्र कॉमन असं राहणार नाही. मार्केट जसं वर जाईल म्हणजे इंडेक्स जसा वर जाईल 24,000 वर जाईल सगळे शेअर तुम्हाला 30 ते 35% प्रॉफिट देऊनच जातील. मे बी इट कॅन बी इन 3 मंथ्स, मे बी इट कॅन बी इन 1 इयर. तर 1 इयरला तुम्हाला 35% नको असेल प्रॉफिट तर ऑब्व्हियसली देन यू डोंट नो काय म्हणायचं हा चॅनल तुम्ही काय बघू नका. ओके, तर अशी स्टोरी आहे की मार्केट कॅप वर्सेस कॅश. कॅशच जर कंपनीकडे एवढी असेल आणि इन्व्हेस्टमेंट जर एवढी असेल टुगेदर तर ती मार्केट कॅपपेक्षा जर जास्त असेल तर ऑब्व्हियसली ते शेअर घेण्यासारखे असतात. कारण त्या कंपन्या नुसत्या हातावर हात ठेवून बसलेल्या आहेत, बिझनेस सुद्धा करतात आणि दरवर्षी प्रॉफिट मिळवतात आणि तो प्रॉफिट त्यांच्या कॅशमध्ये किंवा इन्व्हेस्टमेंटमध्ये ऍड होत असतो. ओके, होप तुम्हाला कळलं असेल. तर हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुढे पाठवा आणि श्रीमंत बना. ओके, माझा हा चॅनलचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही कॉमन मॅन याच्यामधनं बोध घेऊन हळूहळू इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि ओव्हर अ पिरियड ऑफ नेक्स्ट 3 to 5 इयर्स तुम्हाला नक्कीच त्याची गोडी लागेल आणि शेवटी प्रॉफिट तुम्हाला झाला की गोडी लागणारच. राईट, मी सांगून तुम्हाला उपयोग होणार नाही कारण तोपर्यंत तुम्हाला प्रॉफिट दिसत नाही आणि जोपर्यंत तुम्ही तो बुक करत नाही. ओके, जोपर्यंत तुम्हाला वाटेल की अरे हा माणूस काय सांगतोय. आता गेले जवळजवळ 1 वर्षभर मार्केट खालीच आहे आणि आता गेल्या वर्षभरात इराणच्या वॉरमुळे अजून 10% खाली आलं. ओके, पण हे घेण्यासारखे अपॉर्च्युनिटी जे सॅलरी लोक आहेत त्यांनी दर महिन्याच्या सॅलरीमधनं मिनिमम 20 ते 25% सेव्ह करून मी सांगितलेल्या काय म्हणायचो स्टॉक्स आहेत त्याचं अनालिसिस करा.
स्वतः अभ्यास करा तर उत्तम आहे. नाही अभ्यास केला तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला विचारा. ओके. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. ओके. म्युच्युअल फंडात तुम्हाला 10-12% मिळतात अॅन्युअली. मे बी दॅट इज ट्रू. पण तुम्ही कधी शिकणार आणि तुम्ही कधी तुमचं कमिशन घेणार? ओके. तुम्ही कमिशन देता म्युच्युअल फंडाला म्हणूनच ते तुमच्यासाठी काम करतात. ओके. तुम्हाला वेळ नसेल तर हा चॅनल बघा आणि अभ्यास तुमचे गाईड आहे. हा चॅनल म्हणजे तुमचा गाईड आहे. त्यामुळे गाईड बरोबर तुम्ही नेहमी राहा आणि ऑब्व्हियसली तुम्हाला त्याच्यापासून फायदा असेल. याच्यामध्ये मी पुण्य कमवतोय, प्रयत्न करतोय, तुम्ही पण पुण्य कमवा आणि ऑब्व्हियसली पुण्य कमवता जर श्रीमंत झालात तुम्ही आणि नंतर दान करायची तुमची इच्छा होईलच जर तुम्ही श्रीमंत झालात तर. आणि दान करा, गरिबांना मदत करा, देवस्थानांना मदत करा किंवा समोर जो आपल्या डेली कॉन्टॅक्टमध्ये येतो गरीब माणूस किंवा ज्याला खरंच नीड आहे, एज्युकेशनची नीड आहे किंवा त्या आजारपणातली नीड आहे, ते तुम्ही नक्कीच भागवू शकाल. त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा इन्कम, ओके, अदर इन्कम मिळवायलाच पाहिजे. आणि अदर इन्कम तुम्हाला फिक्स डिपॉझिटमधनं मिळतं. तिथे कॅपिटल सेफ राहतं. स्टॉक मार्केटमध्ये कॅपिटल सेफ राहत नाही, पण जेव्हा मिळतं तेव्हा मोठं गबाड मिळतं. तेव्हा ते सगळं तुमचे जे लॉसेस असतात ते वाईप आउट करून जातात आणि तुम्हाला दुसऱ्या साईडला नेतात किनाऱ्याला. ओके. आता तुम्ही भवसागरात आहात. ओके. काय कळत नाही की मार्केटमध्ये सगळेच लॉसमध्ये आहेत. मी सुद्धा लॉसमध्ये आहे. पण आय एम हॅव्हिंग फुल कॉन्फिडन्स दॅट विदिन नेक्स्ट few months it will give you tremendous profit that you would have never seen before in your life. Okay. So trust in market, trust in India, trust in Indian corporate sector, and trust in all the good shares in the market. ज्याचा DNA चांगला आहे, भले तो स्मॉल कॅप असो, मिड कॅप असो किंवा लार्ज कॅप असो. हा एक भ्रम आहे की लार्ज कॅप घ्या. ओके. लार्ज कॅपमध्ये सेफ्टी असते, अजिबात सेफ्टी नसते. ओके. तुम्हाला खूपदा सांगितलेलं आहे. रॅन बॅक्सी सारखा शेअर शून्य झाला. अजून कितीतरी शेअर्स जे शून्य झालेले आहेत, जे निफ्टीमधनं बाहेर फेकले गेलेले आहेत गेले 45 वर्षामध्ये. आता निफ्टीमध्ये मला रिलायन्स आणि मे बी कपल ऑफ देम ITC हे 3-4 शेअर सोडून कुठलेही शेअर्स आता निफ्टीमध्ये नाही जे 44 वर्षापूर्वी निफ्टीमध्ये होते. ओके. बघा तुम्ही कम्पेअर करा. 44 वर्षापूर्वीचा निफ्टी किंवा निफ्टी नव्हताच तेव्हा, BSE सेन्सेक्स होता, ते 30 शेअर BSE 30चे आणि आताचे 30 शेअर, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे लार्ज कॅप हा नुसता भ्रम आहे. तुमची जर 5 वर्षाची तयारी असेल तर तुम्ही मिड कॅप आणि स्मॉल कॅप किंवा अभ्यास करून चांगल्या कंपनीच्या DNA मध्ये घातले तर तुम्हाला अनबिलिव्हेबल 5 पट, 6 पट, 10 पट सुद्धा प्रॉफिट होऊ शकतो. ओके. आणि तुम्ही अभ्यास करूनच तुम्हाला कळेल. अजून 25 वर्षांनी तुम्हाला कळेल. तेव्हा तुम्ही माझी आठवण काढाल नक्कीच. करे या माणसाने आपल्याला सांगितलं होतं की स्मॉल कॅपमध्ये भ्यायचं नाही. 10-10 वर्ष थांबलं तुम्हाला ट्रेमेंडस. आणि तुम्हाला जर अभ्यास करायचा नसेल तर ETF घ्या ना. स्मॉल कॅप ETF घ्या, मिड कॅप ETF घ्या. ओके. किंवा गोल्ड ETF तुम्ही जसा घेतला, मी तुम्हाला सांगितलं होतं, सिल्वर ETF घेतला, तसं आता FMCG ETF घ्या. ओके. 55 49ला आलेला आहे. हेल्थ ETF घ्या. हेल्थ ETF पण पडलेला आहे. आता फार्मा. ओके. लोकांच्या वाईट सवयी जशा आहेत त्या वाईट सवयींमुळे फार्मा सेक्टरला ट्रेमेंडस पुढे पोटेन्शियल आहे. ओके. कारण सगळे लोक आजारी पडणारच, सगळ्या लोकांना काहीतरी भयावह गोष्टी होणारच. कारण रोज पिझ्झे खातायत, रोज कुठे कधीही झोपतायत, कधीही खातायत. ओके. अशा सवयी अतिशय बेकार सवयी लागल्यात. अगेन्स्ट हेल्थच्या सवयी लागल्यात. ओके. जे चांगलं आहे ते खातच नाही, जे चविष्ट आहे तेच खातात, मुलांनाही खायला घालतात. त्यामुळे हॉस्पिटलचे शेअर्स आणि फार्माचे सेक्टर त्याला प्रचंड मागणी असणार आहे गोइंग फॉरवर्ड. तर हे ETF घ्या तुम्ही. ओके. आणि आधी दुसरे ETF तुम्ही बँक बघितले, बँक कुठे गेल्यात. ओके. प्रत्येक बँका मी सांगितल्यानंतर जवळजवळ चौपट झालेल्या आहेत, इन्क्लुडिंग स्टेट बँक. 700ला रेकमेंड केला होता आम्ही जेव्हा चॅनल सुरू केला तेव्हा. तो आता 1200ला जाऊन परत 1100ला आला. मग या सगळ्याच बँका. ओके. J&K बँक बघा, IOB घेण्यासारखं आहे बरं का. आता अजूनही 34-35लाच आहे. नंतर सेंट्रल बँक आहे. हे सगळे जे एंट्री पॉईंट राईट असणारे शेअर्स आहेत. ओके. सेंट्रल बँक आहे, बँक ऑफ इंडियन ओव्हरसीज बँक आहे, महाराष्ट्र बँक कुठे गेला बघा. 40ला रेकमेंड केला होता, 70 गेला ऑलरेडी. ओके. तर बँकांना काही मरण नाही आणि बँक सगळ्याच वरती गेल्या या चॅनलने सांगितल्याप्रमाणे. तर ज्यांनी बँक शेअर घेतले, ज्यांनी ETF ज्यांनी घेतले ते आता कोणीही लॉसमध्ये नसणार आहे. ओके. ETFची ही एक काय म्हणायचं प्लस पॉईंट आहे की ETF नॉर्मली लॉसमध्ये जात नाही तुमचे. ओके. तर ETF खूप कमी प्रमाणात हलतात. जसे स्टॉक मार्केट स्टॉक्स हलतात 10-20% एका दिवसात पडतात, तसं ETF कधीच पडत नाही. ओके. पण ETF मध्ये तुम्हाला लिमिटेड गेन मिळतो, पण सेफ गेन मिळतो. कॅपिटल लॉस होत नाही. तुम्ही डायरेक्ट स्टॉक्समध्ये खेळायला लागला तर कॅपिटल काही दिवसांसाठी लॉसमध्ये दिसायला लागतं आणि असं वाटतं की आपलं कॅपिटल पण गेलं आणि प्रॉफिट तर गेला कुठेच गेला, म्हणजे नाहीच झालं, लॉसच. मग काय केलं आपण मार्केटमध्ये येऊन? तशा लोकांनी ज्यांना धीर नाही त्यांनी ETF घ्यावे आणि ज्यांना धीर आहे 5 वर्षाचा त्यांनी स्टॉक्स घ्यावे आणि अभ्यास करून घ्यावे. ओके. सो थँक्यू सो मच आणि होप तुम्हाला चॅनल आवडतोय. परत बघा, म्हणजे तुम्हाला ज्ञान सिंक होईल. सिंक झाल्याशिवाय तुम्हाला ते पटणार नाही. ओके. पण 2-3 वर्ष तुम्ही चॅनल बघा आणि त्याच्यानंतर सोडून द्या. ओके. तुम्ही नक्की श्रीमंत झालेले मला आवडेल. ओके. थँक्यू सो मच.